श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संत हा शूर असतो खरा. जेव्हा आपल्या मनामध्ये युद्ध पेटतं तेव्हा माणसाच्या भावना पेटून उठतात आणि त्या भरामध्ये तो मोठं काम करून जातो. पण असं नसताना सुद्धा ज्याचं शौर्य बाहेर पडतं तोच खरा संत. म्हणून वीत राग भय क्रोधः म्हणजे राग, लोभ, आसक्ती, क्रोध, भय, चिंता या सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये भूतकाळामध्ये जमा झाल्या. त्यामुळे त्यांचं मन शांत असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दुःख येऊन सुद्धा त्यांच्या मनावर परिणाम होत नाही. दुःख कधीही एकटं येत नाही, तर अनेक दुःखांची साखळीच आपल्या आयुष्यात येते. इतकी दुःखे येऊन सुद्धा त्यांचं मन उद्विग्न होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुखाची या आरती आडपे जेना. आडपे जेना म्हणजे अडकत नाही, म्हणजे सुखाची आर्तताच त्यांना नसते आणि सुखाच्या इच्छेमध्ये, सुखाच्या अपेक्षेमध्ये ते कधीच अडकत नाहीत. अस्वस्थता येऊन जो काहीतरी मागतो त्याला आर्त असं म्हणतात. का? कारण तो मनाने अस्वस्थ झालेला असतो, उद्ध्वस्त झालेला असतो आणि त्याला काहीतरी मिळवावं अशी तीव्र इच्छा असते. म्हणून ज्याचं मन अस्वस्थ झालेलं असतं आणि तो काहीतरी याचना करतो त्याला आर्त असं म्हणतात. सुखाची या आरती आडपे चिजना म्हणजे मला सुख पाहिजे असं तो कधीच म्हणत नाही. ज्याला क्षुधा नाही आणि तृष्णा नाही. क्षुधा म्हणजे भूक, तृष्णा म्हणजे तहान. ज्याला तहानही नाही आणि भूकही नाही, त्याला आलं काय आणि गेलं काय, मिळालं काय आणि नाही मिळालं काय याने काहीच फरक पडत नाही. सुख आलं तर हुरळून जात नाही आणि दुःख आलं तर तो रडत बसत नाही. सुख दुःखाला एका ठराविक अंतरावर ठेवून त्याला तेवढीच किंमत किंवा महत्त्व अशी माणसं देतात. जीवनामध्ये सुख आणि दुःख हे एका मागोमाग एक येतच असतं याची त्यांना खात्री असते. कोणीही माणूस कधीच कायमचा सुखात राहत नाही आणि कोणीही माणूस कधीच कायमचा दुःखातही राहत नाही. जो आज दुःखी आहे तो उद्या सुखी होतो आणि जो आज सुखी आहे तो उद्या दुःखी होतो. हे जीवनचक्र आहे. ज्याप्रमाणे जत्रेमध्ये आपण पाळण्यामध्ये बसतो, त्या पाळण्यांचं चक्र असतं. जो पाळणा आत्ता खाली असतो तो थोड्या वेळाने वर जातो आणि जो पाळणा आत्ता वर आहे तो थोड्या वेळाने खाली येतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे चढ आणि उतार सतत येत असतात. खालचा पाळणा वर चढत जातो आणि वरचा पाळणा खाली उतरत जातो. चढ संपला की उतार येतो आणि उतार संपला की परत चढ येतो. हे जीवनाचं वैशिष्ट्य. अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर. आपल्या जीवनामध्ये चढ उतार हे कायमच असतात. आणि वैद्यकीय भाषेत सुद्धा याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. अप्स अँड डाऊन्स. एक फ्रिक्वेन्सी मीटर तिथे लावलेला असतो बघा. ICU युनिटमध्ये एक फ्रिक्वेन्सी मीटर असतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा अप्स अँड डाऊन्स ते दाखवत असतं तेव्हा तो पेशंट जिवंत असतो. आणि जर एक सरळ रेषा आली तर तो पेशंट मेला असा अर्थ होतो. म्हणजे अप्स अँड डाऊन्स हे आपल्या जीवनाचं, जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि या गोष्टी घडतात ही भगवंताची कृपा समजा.
जर सगळं एकसारखं घडत राहिलं, एक सरळ लाईन आपल्या जीवनाची झाली, तर आपलं जीवन निरस होऊन जाईल. अहो, रोजच बासुंदी पुरी खा म्हटलं तर काय हो, किती खाणार? कधीतरी त्याचा कंटाळ येणारच की नाही. म्हणजे सुख जरी झालं आणि रोज मिळालं तरी आपल्याला सुख सुद्धा नकोसं वाटेल आणि दुःख तर नकोच आहे आपल्याला. मग आपण जगायचं कसं हो? जेवणामध्ये नुसती चटणीच खा म्हणून चालेल का? किंवा नुसती भाकरीच खा म्हणून चालेल का? किंवा नुसता भातच खा म्हणून चालेल का? या सगळ्या प्रकारचे अन्न रस आपल्या ताटामध्ये असतात आणि म्हणून आपल्याला जेवण आवडतं. त्याच्यामध्ये थोडंसं आंबट असतं, थोडंसं खारट असतं, थोडंसं तिखट असतं, थोडंसं गोड असतं, थोडंसं कडवट असतं, थोडंसं तुरट असतं. हे 6 रस आयुष्यामध्ये आवश्यक आहेत आणि म्हणूनच याला षड्रस पूर्ण अन्न असं म्हणतात. आणि त्यालाच आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो. त्याच्यामध्ये एखादा रस कमी असेल तर त्या अन्नाची गोडी कमी होते. समजा उत्तम स्वयंपाक केला आहे पण त्याच्यात मीठच घातलं नाही, चालेल का? नाही. किंवा नुसतंच मीठ घालून ठेवलं आहे, चालेल का? नाही, तेही नाही चालणार. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक ठराविक मर्यादा आहेत, एक ठराविक लिमिट आहे. त्या लिमिटमध्ये जर ती गोष्ट असेल तरच ती आपल्याला सुखकारक असते. लिमिटच्या वर झालं, मीठ 1 चमचाऐवजी 2 चमचे घातले तर ते पदार्थ खावं होणार नाही, खारट लागतील. आणि नाही घातलं तर मिळमिळीत लागतील, बेचव लागतील. म्हणजे मिठाचं जे प्रमाण आहे ते योग्य प्रमाणातच असलं पाहिजे. तिखटाचं तसंच आहे. कमी तिखट झालं तर अगदीच आळणी लागेल आणि जास्त तिखट झालं तर आगाग होईल, तोंडातून पाणी गळायला लागेल, नाकातोंडातून पाणी गळायला लागेल. म्हणजे कुठलीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत असेल तरच त्याचा आपल्याला आस्वाद घेता येतो, आनंद घेता येतो. म्हणून सुखाचं देखील तसंच आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माणसाचा जर राग गेला तर त्याच्या आयुष्यातील इतर माणसं आपोआप सुखी होतील. बघा, विचार करून बघा. वाक्य साधं आहे पण फार मोठं अर्थपूर्ण आहे, परिणामकारक आहे. आपण माणसं रागावत असतो, एकमेकावर भडकत असतो, चिडत असतो, आदळआपट करत असतो. त्यामुळे आपण आपली शांती तर गमावूनच बसतो, पण घरातल्या इतरांची शांतीसुद्धा आपण गमावून बसतो. जर आपण राग आवरला, आपण शांत राहिलो तर घरामध्ये शांतता नांदते. त्याचप्रमाणे इतर माणसंही शांत राहिली तर आपल्यालाही शांतता मिळते. म्हणून प्रत्येकानेच आपल्या रागावर संयम ठेवला, राग आवरला तर सगळंच घर शांत राहील. आणि सगळेच जण जर भांडायला लागले, रागायला लागले तर घरामध्ये अशांतता होईल, अस्थैर्य होईल आणि घराचं रणभूमीमध्ये रूपांतर होईल. अशा ठिकाणी राहणं आपल्याला शक्य होणार नाही. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काम, क्रोध, लोभ हे सगळे विकार जर मुळापासून उपटले गेले, मुळापासून नाहीसे झाले तर माणूस खऱ्या अर्थाने बदलला असं म्हणता येईल. भगवंताशिवाय अन्य कुठल्याच गोष्टीचं स्मरण आपल्याला होता कामा नये. रात्रंदिवस 24 तास आपण भगवंताच्या स्मरणात जर राहिलो तर या विकारांना आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि विचारांमध्ये स्थान मिळणार नाही. महाराजांच्या सहवासामध्ये भाऊसाहेब म्हणून एक भक्त होते. त्यांचं वय साधारण 85-86. त्यांना एकाने विचारले, भाऊसाहेब आपल्याला कधी राग आला होता का? तर भाऊसाहेब म्हणाले, मला गेल्या 40-45 वर्षाचं चांगलं आठवतं आणि इतक्या वर्षात मी कधीही रागावलो नाही. हे त्यांनी
स्पष्ट शब्दात सांगितलं. म्हणजे बघा, भाऊसाहेबांच्या मनाची स्थिरता किती चांगली होती. आपण या गोष्टी नुसत्याच वाचतो आणि सोडून देतो. 45 वर्ष, अहो जाऊ द्या, आपल्याला 45 मिनिटं जरी शांत बसता आलं ना तरी खूप झालं. आपण तो अभ्यास करून पाहावा. आपण हळूहळू आपली शांत राहण्याची वेळ वाढवावी. भाऊसाहेब काय आपल्याला होता येणार नाही, पण निदान भाऊ तरी होऊया, नाही का? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अध्यात्म किंवा परमार्थ हा नुसता वाचायचा किंवा ऐकायचा विषय नाही आहे. त्यामध्ये आपण जे वाचतो, जे ऐकतो ते प्रत्यक्ष आचरणात आणायचं. प्रत्येक गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचे अनुभव घ्यायचे. जर एखाद्याला हे चांगले अनुभव आले असतील तर आपण सुद्धा हे चांगले अनुभव का बरे घेऊ नये? आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशक्य काही नाही. तुम्ही जर केलंत तर तुम्हालाही तसेच अनुभव येतील. रामदास स्वामी सुद्धा हेच म्हणतात, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. राग येऊच नये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ती तर फार पुढची अवस्था. आपण आलेला राग निदान शांतपणे स्वीकारू शकलो तरी खूप झालं. तो राग व्यक्त जरी नाही करता आपल्या मनात जरी ठेवला तरी खूप झालं. पण राग येऊच नये असं मात्र आपल्या आयुष्यात कधीच होणार नाही. कारण आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपल्याला बारीक सारीक गोष्टीवरून राग येतो आणि येतो हे मान्य करावं. उगाच खोटेपणाचा आव आणू नये माणसाने. मला राग येतो, मी मान्य करतो. आता मी राग कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे हे मान्य करा. आता आपण 293वी ओवी पाहूया. तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे. तोची स्थितप्रज्ञ होये, पुरुष जाणे. ज्याच्या मनातून काम भावना किंवा कामना सर्वस्वी नाहीशा झालेल्या आहेत आणि ज्याचं अंतःकरण सदैव आत्मसंतोषामध्ये मग्न आहे, जो कायम स्वानंदामध्ये रममाण झालेला असतो, असाच पुरुष स्थितप्रज्ञ समजावा. इथे या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं सांगतायत. त्याच्या मनातल्या कामना, इच्छा, अपेक्षा या नाहीशा झालेल्या असतात. तो कायम आत्मसंतुष्ट असतो, आत्ममग्न असतो आणि आत्मानंदामध्ये रममाण झालेला असतो. त्याचा आनंद त्याच्यापाशीच असतो आणि म्हणून स्वानंद सुखामध्ये तो लोळत असतो. अशाच माणसाला स्थितप्रज्ञ म्हणावं. पुढची ओवी 294. नाना दुःखी प्राप्ती, जयासी उद्वेगू नाही चित्ती. आणि सुखाची या आरती आडपेजेना. ज्याला अनेक दुःख प्राप्त होऊन सुद्धा ज्याचं मन उद्विग्न होत नाही, जो सुखाची अपेक्षाच करत नाही, जो सुखाची इच्छाच करत नाही, जो सुखासाठी आर्त होत नाही, तळमळत नाही आणि जो या अपेक्षा, इच्छा, आकांक्षामध्ये अडकत नाही. सुख मिळालं काय आणि दुःख मिळालं काय याचं त्याला काहीच वाटत नाही आणि जे सहजपणे प्राप्त होईल ते तो तितक्याच सहजपणे स्वीकारतो. असाच माणूस स्थितप्रज्ञ समजावा. पुढची ओवी 295. अर्जुना तयाच्या ठाई, काम क्रोधू सहजे नाही. आणि भयाते नेणे काही, परिपूर्ण तो. हे अर्जुना, अशा पुरुषांच्या ठिकाणी काम क्रोध हे विकार नसतात. त्याला भय नसतं,
त्याला चिंता नसतात. आपलं उद्या काय होईल याची काळजी तो कधीच करत नाही. जसं होईल तसं. त्यालाच परिपूर्ण पुरुष समजतात. त्यालाच स्थितप्रज्ञ म्हणतात. पुढची ओवी 296. ऐसा जो निरवधी तो जाण पा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेद रहितू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही जी स्थितप्रज्ञ अवस्था येते त्याला काय कारण आहे? तर सगळ्यात पहिली अवस्था तो भेदरहित होतो. त्याच्या मनामध्ये सुख आणि दुःख हा भेदच नसतो. तो उपाधी रहित होतो. त्याला कुठल्याच गोष्टींचा स्पर्श देखील नकोसा वाटतो. उपाधी याचा अर्थ एखाद्या वस्तूजवळ जेव्हा आपण दुसरी वस्तू ठेवतो तेव्हा एका वस्तूचा गुण दुसऱ्या वस्तूला लागणे याला उपाधी असं म्हणतात. आणि म्हणून आपण आपल्या आजूबाजूला काहीच जवळपास ठेवू नये, कारण त्या वस्तूंचे त्या गोष्टींचे गुणधर्म आपल्याला चिकटतात. आणि म्हणून माणसाने देखील उपाधी रहित असावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असा जो उपाधी रहित आहे आणि जो कशाचीच अपेक्षा करत नाही, जो भेद रहित असतो, असाच मनुष्य स्थितप्रज्ञ समजावा. गोपाल कृष्ण भगवान की जय.